नमस्कार दर्शक बंधू आणि भगिनींनो, आपण पाहत आहात आपलं लाडकं यूट्यूब चॅनल सर्वदर्शन आणि सर्वदर्शनचा होस्ट मी कमलाकर सावंत. मंडळी, दररोजचा नवीन दिवस नवीन ऊर्जा घेऊन येतो, नवीन आनंदाला सुरुवात करायला लावतो आणि कालच्या दुःखाला संपवून नव्या आनंदाच्या आशा आपल्या पल्लवित करत असतो. अगदी त्याच पद्धतीनं आपल्या चॅनलवर चालणारा चर्चा तुमची आमची हा कार्यक्रमसुद्धा दररोज नवीन नवीन विषयावर चर्चा घेऊन येत असतो. आणि मागच्या एका एपिसोडमध्ये विचारलेल्या प्रश्नाला आपण सातत्यानं पुढे नेतो आहोत आणि तो प्रश्न होता की होय, सरपंच आदर्श होण्यासाठी काय करावं, किंवा कोणत्याही गावाला आदर्श करणारा सरपंच कसा असावा, किंवा आदर्श सरपंचाची कामं काय असतील. तर मंडळी, आता आपण या विषयावर बोलतो आहोत. एक सगळ्यात चांगली गोष्ट आहे, आज खरं तर देशातलं सर्वोच्च पद कुठलं असेल तर ते आहे सरपंचाचं. कारण विविध सगळ्या पदांना कुठल्या ना कुठल्या मर्यादा आहेत आणि प्रत्यक्ष गाव पातळीवर प्रत्यक्ष लाभार्थीच्या सोबत काम करण्याचं सद्भाग्य हे सरपंचांना मिळतं. म्हणूनच सर्वोच्च स्थानावर वाटणाऱ्या कोणत्याही एखाद्या पदाधिकाऱ्यांनी, एखाद्या नामदारांनी एखादी घोषणा केली तर ते प्रत्यक्षात राबवण्याचं आणि लोकांबरोबर त्या घोषणेसाठी काम करण्याचं संधी ही खऱ्या अर्थानं सरपंचांना मिळत असते. म्हणजेच सरपंचाचं पद हे ग्रामपातळीवर सर्वोच्च स्थानी आहे हे आपण पहिल्यांदा मान्य करावं लागेल. तुमचं गाव निश्चितपणे जर छोटेखानी गाव असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला करायला एक संधी आहे. दरवर्षी गावात येणाऱ्या नवीन सुनांना आपलं गाव दाखवा, किंबहुना त्यांच्या गावामध्ये भव्य सत्कार करा आणि सुनांचं एक पथक निर्माण करा, जेणेकरून या उद्याच्या नागरिक म्हणून आपल्या गावाला खूप मोठी मदत करू शकतील. त्यासोबतच गाव ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत आहे त्या पोलीस स्टेशनच्या हद्दीतील प्रमुख असलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्यांना सोबत घेऊन तुम्ही गावात एक निर्भया पथक स्थापन करू शकता. हे पथक गावात काही हुल्लडबाजी करणारे 1-2 मुलं असतील किंवा काही संख्येत असतील तर त्यावर नियंत्रण ठेवायला मदतीचं होईल. शिवाय गावातल्या आता 5वी-6वी पासून पुढे जाणाऱ्या आणि महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत जाणाऱ्या मुलींचं धाडस वाढेल आणि त्यांना मुक्तपणे संचार करता येऊ शकतो. एवढंच काय, तर महिलांसाठी तक्रार पेटीसुद्धा ग्रामपंचायतीमध्ये आपल्याला ठेवता येते. लक्षात ठेवा की गावातल्या कोणत्याही ग्रामपंचायतीला देणं आहे, नळपट्टी, घरपट्टी या कोणत्याही वसुलीपैकी 70% अधिक वसुली झाली तरच सरपंचाचं पद निश्चित टिकून राहतं, अन्यथा आपणाला कधीही पद गमवावं लागेल. म्हणजेच सर्वाधिक वसुली किंबहुना 100% वसूल हे आपलं ध्येय असलं पाहिजे. एखाद्यानं वेळेत जर घरपट्टी नळपट्टी टाकली, आपल्याकडची सगळी थकीत बिलं ग्रामपंचायतची दिली तर त्याचा फोटो आपण आपल्या व्हॉट्सअपवर शेअर करायला हरकत नाही. बऱ्याचदा असे छोटे छोटे फोटोसुद्धा तुम्ही तुमच्या व्हॉट्सअपवरून आपल्या सगळ्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन द्या. सरपंचाला सामाजिक बांधिलकीची आवड असली पाहिजे. वेगवेगळ्या सामाजिक संघटना, सामाजिक कार्य यामध्ये तो सातत्यानं पुढे असला पाहिजे. बऱ्याचदा सिंचन विहिरीसाठी जे मिळणारं अनुदान आहे ते आता वाढलेलं आहे, तेव्हा ज्या शेतकऱ्यांना सिंचन विहीर हवी आहे त्यांची भेट घेऊन त्यांच्याकडनं रीतसर अर्ज करून घेणं आणि मग अशी यादी पंचायत समितीला ठेवणं आणि त्यासोबतच आपल्या ग्रामपंचायतमध्ये उपलब्ध ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. मागच्या काळामध्ये ऊस लागवड किंवा इतर मोठ्या स्वरूपामध्ये मोठी वाहनं बंदरावरून जात असताना अडचण होत होती, पण अलीकडं पाणंद रस्त्याचा एक विशेष पॅटर्न बाहेर आलेला आहे. माननीय आमदार अभिमन्यू पवार औसा हे आणि राज्य सरकारसुद्धा यासाठी प्रयत्न करत आहे. तर त्याचा भाग म्हणून आपल्या भागातले पाणंद रस्ते आपण पक्के करून घेण्याचा प्रयत्न करावा आणि ते काम होऊ शकतं. शिवाय कोणतंही काम अर्धवट राहू नये. मग गावातल्या विविध प्रकारच्या सार्वजनिक विहिरीचं असेल, नळाचं असेल, सडकेचं असेल तर ते असे आजारी कामावर होणारा खर्च जास्त होत असतो आणि साहित्य मग अपुरं पडायला लागतं. त्यामुळं सरकारी अनुदानावर आणि सरकारी मदतीवर होणारी सगळी कामं वेगात आणि वेळेत पूर्ण व्हावं लागेल. तुम्हाला युवा मंडळ स्थापन करता येईल आणि युवा मंडळाच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या गावामध्ये एक नवचैतन्य निर्माण करू शकाल. ज्यावेळा मुलं किंवा तरुण अशा पद्धतीने कामाला स्वतःला झुकून देतात त्यावेळेला त्या गावाचा विकास वेगाने होतो. मग एखादं लेझिम पथक तयार करा, क्रीडा मंडळ तयार करा. या माध्यमातून सुद्धा तुम्हाला अधिक युवकांना आपल्यासोबत ठेवता येऊ शकतं. तुम्हाला पोलीस स्टेशनच्या वतीने गावामध्ये वेगवेगळ्या चांगल्या गोष्टीबद्दलचं जागरण करता येऊ शकतं, जेणेकरून गावात अवैध धंदे होणार नाहीत. शिवाय हे तरुण मंडळ तुम्हाला कोणत्या दृष्टीने कामाला येईल
त्यांना जर तुम्ही काठ्या, शिट्ट्या, टी शर्ट दिले तर निश्चितपणे गावात त्यांना हातात बॅटऱ्या दिल्या तर गावामध्ये काही अघटित घडणार असेल तर ते घडणार नाही. संध्याकाळी किंवा रात्री अशी मुलं ही एक रात्रफेरी तिथं मारतील आणि ते गाव सुरक्षित राहण्यासाठी मदत होईल. शिवाय व्हॉलीबॉल, आट्यापाट्या यासारख्या सूरपाट्या यासारख्या सुद्धा तुम्हाला स्पर्धा आयोजित करून तुम्हाला गावातल्या सगळ्या तरुणांना एकत्र ठेवता येईल आणि त्यांचं नवचैतन्य खऱ्या अर्थानं चालू ठेवता येईल आणि सळसळतं रक्त हे अशा कामामध्ये स्वतःला गुंतवून ठेवतं आणि गावासाठी ती अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. गावातल्या आजी आजोबांना सुद्धा वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्ही संधी द्या आणि त्यांनासुद्धा कदाचित त्यांची एखादी चांगली गोष्ट असेल तर ती यूट्यूबवर सगळ्यांना देण्याचा प्रयत्न करा. पोपटराव पवारांनी, भास्कर फेरे पाटलांनी आपापल्या गावामध्ये खूप सुंदर कामं केलेली आहेत. खरं तर आम्हाला आमच्या आदर्श गावाच्या सरपंचाचा आदर्श घेण्यासाठी इतर ठिकाणी फिरावं लागत नाही किंवा त्यांच्या गोष्टी ऐकाव्या लागत नाहीत. ही मंडळी सातत्यानं त्यांच्या उदाहरणासह आपल्यासमोर असल्यामुळं आपणाला आपलं काम करायला अधिक सोपं जातं आहे. शाळेमध्ये सुद्धा तुमचा वावर असला पाहिजे. आता शाळेमध्ये तर सातत्यानं गावात आणि शाळेतसुद्धा CCTV लावणं जास्त सोयीचं राहील आणि त्यासोबतच 15व्या वित्त आयोगामधून वायरलेस कॅमेरेसुद्धा तुम्हाला घेता येतील. विद्यार्थ्यांना तुम्ही सातत्यानं आपल्याजवळ ठेवणं अपेक्षित आहे किंबहुना शाळेत तुमचं वावर अधिक असला पाहिजे. मग मध्यान्ह पोषण बरोबर मिळतं का नाही, मध्यान्ह पोषण आहार चांगल्या दर्जाचा मिळतो की नाही, त्यासोबतच मुलांना वेगवेगळे घरटे करायची स्पर्धा लावायला लावा. मग चिमणीची घरटी असतील, कधी मोठी मुलं असतील तर त्यांना वेगळे किल्ले करायची स्पर्धा त्यांच्यात लावा, त्यांच्या धावण्याच्या स्पर्धा घ्या आणि मुलांनासुद्धा ते अभ्यासामध्ये अधिक गतिशील होता येईल आणि त्यांचं शारीरिक आरोग्यसुद्धा चांगलं राहील यासाठी सरपंच मदत करू शकतात. गावात होणाऱ्या कोणत्याही मुलीचं जन्माचं स्वागत करा आणि स्त्री जन्माचे स्वागत करून आपल्या गावामध्ये महिलांचा सन्मान वाढवण्याचा प्रयत्न करा. खरं तर तुम्ही गावातल्या गरोदर सुनेला खारी खोबरं यांची ओटी भरून तुमच्या कुटुंबानं त्यांचा सन्मान केला पाहिजे जेणेकरून तिला पोषण आहारसुद्धा योग्य पद्धतीनं मिळेल. सुकन्यासारखी योजना तुम्हाला गावात राबवता येईल. शिवाय एक गाव एक गणपतीसारखा कार्यक्रम राबवत असतानाच कोणतेही सार्वजनिक महत्त्वाचे कार्यक्रम, जयंत्या, पुण्यतिथ्या यासुद्धा सगळ्यांनी मिळून साजऱ्या करणं अपेक्षित आहेत. अशा कुठल्या सार्वजनिक जयंतीमधनं पैसे जर शिल्लक राहिले तर ते पैसेसुद्धा तुम्हाला त्या भागात त्या काळामध्ये येणाऱ्यासाठी पोस्टात ठेवता येतील आणि त्यामधून तुम्हाला वेगवेगळ्या योजनासुद्धा गावामध्ये राबवता येऊ शकतात. शिवाय ज्या कोणी नवकन्या गावात आता नव्यानं जन्मलेल्या आहेत त्यांच्या नावावरसुद्धा 100, 200, 500 रुपयाचं एखादं RDचं पासबुक तुम्हाला काढून त्या कुटुंबाला बचतीची सुद्धा सवय लावता येईल. त्यासाठी मात्र आपल्या गणेश मंडळाकडे जमा झालेल्या पैशाचा वापर तुम्हाला सुरुवातीला हे 100-200 भरण्यासाठी करावा लागेल. गावातल्या तरुण, अभ्यासू आणि स्पर्धा परीक्षेत येणाऱ्या मुली किंवा गावात येणाऱ्या सुना यांचासुद्धा नवदुर्गा म्हणून सत्कार करता येईल. फेटा बांधून जाहीर कार्यक्रमात त्यांचा सत्कार केल्यामुळं त्यांनाही प्रेरणा मिळणार आहे. त्यासोबतच गावात रिटायर होऊन येणारे मिलिटरीमॅन, विविध प्रकारचे अधिकारी यांचासुद्धा ग्रामपंचायतच्या वतीने सत्कार करता येईल जेणेकरून त्यांची ऊर्जा कायम राहील आणि त्यांनी केलेलं काम सगळ्यांच्या समोर आल्यामुळं त्यांच्या गावामध्ये सन्मानसुद्धा राहील. त्यासोबतच तुम्हाला ग्रामपंचायतच्या वतीनं छोटंसं सन्मानपत्र त्या सोहळ्यामध्ये देता येईल आणि सेवानिवृत्तींचा सत्कार करता येईल. आदर्श विद्यार्थ्यांचा सत्कार करता येईल. कुणाच्या सन्मानार्थ शाळेमध्ये हुरडा पार्टी, शिवाय होळा पार्टी, ओंब्याची पार्टी, वेगवेगळ्या पद्धतीचे छोटे मोठे कार्यक्रम घेऊन मुलांनासुद्धा तुम्हाला पौष्टिक अन्न देता येईल आणि ज्या शेतकऱ्याकडे हे उत्पन्न आलेलं आहे त्यालासुद्धा आपल्या शेतीचा काही भाग गावामध्ये आपण थोडासा खर्चला याचाही आनंद त्याला मिळू शकतो. म्हणजेच शालेय पोषण आहाराबरोबर तुम्हाला मुलांना विविध प्रकारचे अन्नपदार्थ खाऊ घालण्याची संधी मिळेल. साधी गोष्ट आहे की कधी कधी एखाद्याच्या झाडाला खूप चांगली बोरं आली, 10-5 ओंजळभर बोरं तुम्ही तुमच्या गावात वाटली तर छोट्याशा बारीक असलेल्या शाळेमध्ये सगळ्या मुलांना त्याचा आनंद मिळणार आहे. मिळालं तर गाजर वाटा, त्याच्यासोबतच बारीक सारीक जे काही रानखाऊ असतील ते सुद्धा तुम्हाला देता येईल. मुलांचे वाढदिवस करण्याची सवय असली पाहिजे आणि शाळेमध्ये असे वाढदिवस साजरे होत असतानासुद्धा तुम्ही शिक्षकांना प्रेरणा द्यायला पाहिजे. ग्रामपंचायतचा ज्यावेळा स्वनिधी म्हणजे घरपट्टी, नळपट्टी वाढेल त्यावेळा गाव संपन्न व्हायला लागेल. मत्स्यपालनासारखा एखादा कार्यक्रम गावाच्या ग्रामपंचायतीनं केला तर त्यातूनही उत्पन्न वाढणार आहे. म्हणजे तुम्हाला
विकास सहकारी सोसायटीसुद्धा स्थापन करता येईल, जी मत्स्यबीजसारखी आहे आणि त्यामधून सुद्धा गावातल्या लोकांना रोजगार मिळवून देता येईल. आमदार साहेबांना, खासदार साहेबांना प्रति महिन्याला एखादं पत्र द्यावं आणि स्मशानभूमीला शेड द्या, दारूबंदी करताना मदत करा. शिवाय अमुक एकाच्या घरापासून अमुक च्या घरापर्यंतचा रस्ता आम्हाला पक्का बनवून द्या किंवा सर्व रस्ते ज्या दर्जाचे त्या पद्धतीचा बनवून द्या किंवा राज्याचे खासदार आहेत, राज्यसभेचे खासदार आहेत, यांनाही तुम्हाला सांगता येईल. विधान परिषदेचे आमदार आहेत, यांनासुद्धा तुम्हाला 10% रक्कम आपल्या कामाला लावून 25 लाखापर्यंतचं काम मिळवता येईल आणि अर्थात सगळीच रक्कम ही आपल्याच गावाच्या उपक्रमासाठी खर्च होते, वर कुठं द्यायची आवश्यकता नाही. पण गावात अशा पद्धतीनं वेगवेगळ्या कामं स्वनिधी, श्रमदान आणि गावाच्या एकोप्याने करता येऊ शकतात. आता 15वा वित्त निधी आपल्याकडे येईल आणि वित्त आयोगाचा निधी आल्यावर आपण खूप कामं करू हे विसरून जावा, कारण हळूहळू शासकीय निधी योग्य पद्धतीने येईल आणि तो वारंवार खर्चता येणार नाही. आलेल्या एकाच कामासाठी खर्चावा लागेल. तुम्हाला गावामध्ये जिम मागता येईल, संगणकीकृत शाळा करता येईल, बाकडे फॅन मागता येतील. जिल्हा क्रीडा अधिकारी तुम्हाला वेगवेगळ्या माध्यमातून क्रीडाविषयक साधनंसुद्धा आणि साहित्यसुद्धा पुरवतात, त्यांच्याकडे सुद्धा तुम्हाला पाठपुरावा करता येईल. तुम्हाला जवळ असणाऱ्या विविध कंपनीकडं CSR मागता येईल आणि सामाजिक दायित्व म्हणून ते सुद्धा तुम्हाला बऱ्यापैकी मदत करू शकतात. बघा, दरमहा एक VIP माणूस जर तुमच्या गावामध्ये आला आणि त्यांनी तुमच्या गावाला पाहिलं तर निश्चितपणे गावातली स्वच्छता वाढेल, सुंदरता वाढेल, वृक्षारोपणाला मदत होईल, सांडपाण्याचा निचरा होत असताना दिसेल, गावातला एकोपा दिसेल, आदर्श गाव समोर दिसेल आणि ती व्यक्तीसुद्धा आपल्या दृष्टीनं अनेकदा मदत करू शकते आणि आपण स्वतः गावाच्या दृष्टीनं अपडेट राहू शकतो. आपलं गाव इतरांच्या तुलनेत चांगलं राहू शकतं. ग्रामपंचायतला 80Gचं सर्टिफिकेटसुद्धा घेता येईल, त्याच्यामधून कर सूट मिळू शकते. शिवाय महात्मा गांधी नरेगा योजनेमधून 262 आणि त्यापेक्षा अधिक कामं तुम्हाला करता येतात. त्यामध्ये कितीही पैसे तुम्हाला खर्चायला वाव आहे, तिथं पैशाला बंधन नाही आणि गावाच्या विकासासाठी हे सगळ्या गोष्टी करता येतात. हे सरपंचानं समजून घेणं आवश्यक आहे. सरपंचानं हेही बघावं की बऱ्याचदा यशदाच्या माध्यमातून, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून, पंचायत राज प्रशिक्षणाच्या माध्यमातून विविध प्रकारची प्रशिक्षणं सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यासाठी असतात. अशी प्रशिक्षणं कधीही चुकू नयेत. त्या प्रशिक्षणाला उपस्थित राहावं आणि तिथं मिळालेलं ज्ञान दुसऱ्या तिसऱ्या दिवशी प्रशिक्षण संपल्यावर आपल्या पंचायत समिती सदस्याने गाववाल्यांना देण्याचा प्रयत्न करावा. कोणत्याही कामाचा खर्चाचा हिशोब लिहून ठेवावा आणि सगळ्यांच्या समोर मांडावा, जेणेकरून शासकीय महामंडळं, अपंग महामंडळं, जिल्हा उद्योग केंद्र, रेशीम विभाग यांच्या योजना काही ना काही तुम्हाला कळतील आणि त्या सगळ्या योजना तुम्हाला गावासाठी राबवता येतील. मंडळी, आदर्श सरपंचासाठी खूप काही करता येण्यासारखं आहे. तुमच्यामध्ये एक आदर्श सरपंच दडलेला आहे. तुम्ही विचार करा आणि स्वतः जर तुम्ही पंच होणार असाल, सरपंच होणार असाल तर गाव विकास तुमच्या हातात आहे आणि तुम्ही किती लक्ष देता त्यावर त्या गावाचा विकास आहे. शासन, शासकीय कर्मचारी, कुणीतरी बाहेरचा माणूस येईल आणि जादूची कांडी होईल असं मुळीच होत नसतं. तुमची ऊर्जा या सगळ्यांना तुम्हाला देता येते आणि सगळ्यांच्या सोबतीने तुम्हाला काम करता येतं. तुमचं गाव निश्चितपणे आदर्श होणार आहे. तुम्ही एक आदर्श सरपंच होणार आहेत. बस तुम्ही थोडासा विचार करा, अभ्यास करा आणि कामाला लागा. आमच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत.